माय माऊली नमस्कार. आला आला अधिक मास, पूजापाठ सोबत अधिक मास पोथी ऐकू खास. घर एक मंदिर, गोकुळवास. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरुं. अध्याय 26. अभिवाचनातनं श्रवण करूया. बोला जय श्री कृष्ण. आज आहे व्यतिपात. व्यतिपातला योगावरती धान्य, एखादं ताट किंवा कोणताही एक पदार्थ 13 संख्येमध्ये द्यायला महत्त्व आहे. फळं द्या किंवा अनारसे, बत्ताशे, म्हैसूर पाक किंवा अन्य तुम्ही जे काही बनवले असेल घरात, तिळाच्या रेवड्या, अशा प्रकारे आपण 13 वस्तू ताटात देऊन ब्राह्मणास दान द्यावे. भाचा, जावाई किंवा आपली सखी असली तरी चालेल. चला तर श्रवण करूया. अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री विष्णू लक्ष्मीला म्हणाले, प्रिये, मी तुला अधिक मास व्रताचे उद्यापन कसे करावे ते सांगतो, नीट ऐक. संबंध महिनाभर राधेसेत पुरुषोत्तमाची रोज पूजा करायची. कृष्ण पक्षात चतुर्दशीस किंवा नवमी किंवा अष्टमी तिथीच उद्यापन करावे. नित्याप्रमाणे स्नानोत्तर सुचिरभूतपणे पूजाविधी करावा. तो असा की त्या दिवशी श्रीकृष्णाच्या पूजेचा कलशमध्ये ठेवून भोवती 4 दिशांना 4 कलश स्थापन करून संघर्षण, वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध 4 मूर्ती त्यामध्ये स्थापून सर्वांची पूजा करायची. तसे शक्तीप्रमाणे 30 मेहन किंवा 7 किंवा 5 मेहन बोलावून त्यांना भोजन दाणे देऊन सन्मान करायचा. कार्यक्रमासाठी मोठा मंडप घालावा. एक मुख्य ब्राह्मण आचार्य ठरवून 4 मूर्तीसाठी जप करण्यास, हवन पूजेसाठी सर्वांनी भद्रमंडळ 5 धान्याने काढायचे असते. पूजा संपूर्ण झाल्यावर सर्व ब्राह्मणांना भोजन दान द्यावे. वस्त्र, भूषण, गायी, शय्या, छत्र, तिळाची तुपाची भांडी, पाण्याची भांडी, हरिजाणी, रेशमी वस्त्र, कापसाची वस्त्र, सोने, चांदी, रत्ने, भक्ष्य, भोज्य, धान्य जे तुमच्या याच्यात असेल ते जरूर द्यावे. भागवत पुराणाचे पुस्तक, फळं, फुलं, वेदांचे ग्रंथ आणि प्रत्येक दाम्पत्याच्या 33 अनारसे घातला एक एक डब्बा दान द्यावा. डबा मोठा असावा, कारण त्यात सर्व बसले पाहिजे. दाम्पत्यांना राधा कृष्ण समजून अत्यंत रुचकर अनेक पक्वान्नाचे भोजन द्यावे. स्वस्तपणे जेवणाची विनंती करावी. जेवल्यानंतर उत्तम वेळे दक्षिणा सर्वांना द्यावे. स्त्रियांना 2 वस्त्र सौभाग्यवान द्यावी. हळदी कुंकू द्यावे. सर्व दाम्पत्यांना सीमेपर्यंत पोहोचविण्यात जावे. आचार्यांचा व इतर पुरोहितांचा अवश्य तो सन्मान करून संतुष्ट करावे. विष्णूने या उद्यापनाचा सर्व तपशील लोकांच्या हितासाठी लक्ष्मीस सांगितला आणि तोच मी अभिवाचनातनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. श्री गणेशाय नमः. श्री विष्णू म्हणे, लक्ष्मीला गुण, प्रिये तू सावध ठेवी मन, अधिक मास व्रतोपध्यान सांगतो संपूर्ण ऐकपा. पूर्वोक्त रीती अधिक मासी नित्य पूजावे पुरुषोत्तमासी आणि व्रत प्रतिभाव्यासी उद्यापन कीजिए. कृष्ण पक्षी चतुर्दशीस, नवमी किंवा अष्टमीस दिनशुद्धी पाहुणी विशेष उद्यापन करावे. नित्यवत प्रभात उठून शौचमुख मार्जन करून दंतधावण संपूर्ण स्नान यथाविधी आचरावे. मग शुद्ध वस्त्र नेसुनी सुचिरभूतपणे गृही ठेवणे. अन्य कथालाप सोडून प्रक्षाळीचे हातपाय त्यावर आचमन करावे. संध्या देवार्चनाधिक भावे नित्यवत पुरोही घसारावे. अंतरी द्यावे पुरुषोत्तमा. मग सदाचार संपन्न श्रीकृष्ण भक्तिप्रायण ऐसे सदारतीस ब्राह्मण पाचरुनिया आणावे. किंवा इतुकी शक्ती नसेल तरी स्ववितानुसार निवृत्ती 7 किंवा 5ची प्रीती आचरावी सादर. मध्यान्ह समय होता प्राप्त पूजा संभार घेऊन समस्त मंगलवाद्य गर्जना करीत उत्सव बहुत मांडावा. चतुर्रस कीजे शुभमंडप वितान मालादिके सुरूप ध्वज पताका हुवारी जमुप विपुल दीप लावावे. चतुर्द्वारी बांधावी तोरणे तैशेची मंगलघट ठेविणे. सभोवती पल्लव बांधणे शोभा करणे सर्वता. त्या मंडपामध्ये निर्मळ पूजार्थ कल्पिले जे शुद्ध स्थळ तेथे चतुर्रस किंवा वर्तुळ गोमय मंडळ करुणीया. त्यावर एक द्रोण प्रमाण की तदर्थ किंवा तत्पावमान यथाशक्ती पंचधान्ये
पूर्ण सर्वतो भद्र करावे. मग त्यावरी चार दिशास चार ठेवावे अवरण कलश. हैम राजत की ताम्र आशेष किंवा मृण्मय सहावे ते. वीत असन साड्यान करावे स्वशक्तीने अनुसरावे. चतुर्युग प्रीत्यर्थ भावे ऐसे स्थापावे घट चार. मग त्या माझी भरवणी उदक पंचपल्लव घालावे अनेक. आणि सद्वे वेष्टुनी सुरेख मुखी श्रीफळे ठेवावी. आणि घटापायी क्रमाने एक एक देवता स्थापावी दान. संकर्षण वासुदेव प्रद्युम्न तैसा चौथा अनिरुद्ध. मग जो रतारमी प्रथम राधेस पुरुषोत्तम ब्रह्मज्योती परमधाम कलशावरी स्थापिलासी. तो त्या कलसास दोकरी आणून सरदो भद्रावरी. चार कलसाच्या अभ्यंतरी स्थापनीय आसाचार. वेद वेदांग वेत्ता ब्राह्मण. मग जो व्रतारंभी प्रथम राधिकेश पुरुषोत्तम परमज्योती परमधाम कैलासवली कलशावरी स्थापिलासी. तो त्या कलसास डोकरी आणून सरतो भद्रावरी. चार कलसाच्या अभ्यंतरी स्थापनिया साचार. वेद वेदांग वेता ब्राह्मण मुख्य आचार्य करावा जाण. आणि जपा लागे महाविद्वान. चार ब्राह्मण व्रावे तया लागे एकका कारणे. दोन दोन द्यावे वसने मुद्रिका सकल भूषणे ती अर्पिले यथाशक्ती. आणि नाना वस्त्रभूषणे केशी अलंकारुण्या आचार्यासी. देह शुद्धार्थ विधानेशी प्रायचित्त आचरावे. तदनंतर स्वस्त्री सहित बैसुनिया एकाग्रचित्त पूर्वोक्त विधीने साध्यंत भगवत पूजन करावे. पंचामृत स्नान पूर्वक उपचार अर्पिजे सकळक. भक्ष भोज्य लेह पेयादिक नैवेद्य अनेक समपावे. आणि त्या चार विप्राकडून चतुर्युग जप कीजे जाण. चार दिशाशी चार मान दीपक्रमाने उजळावे. तदनंतर नारी केळी आणि यथालब्ध अन्य फळे तैशीच पंचरत्ने सोजुळे करसंपुटी घेऊन या. त्यात गंध पुष्प अक्षदा नीर घेऊन या. मग सदार जाणो टेकुणी भूमीवर अर्धे सादर समर्पियावे. देव देव नमस्तू स्तुभ्यमिती मंत्र अर्धे द्यावे प्रीती. नंतर श्री भगवंता प्रती नमस्कार करावा. मग वाते गीत व नर्तन स्तोत्रपाठ पुराण पठन आणि छत्रचा मर्यादी संपूर्ण राजोपचार अर्पावे. मग पुष्पांजली समर्पणी प्रार्थना कीजे हस्त जोडुनी. राधा सहित कृष्णाचे म्हणे ध्यान करीत साचार. रात्र करावे जागरण प्रभाती पुनश्च स्नान करून. नित्य नियम सर्व सारुण पूर्ववत पूजन करावे. मग भक्ती भावे यथा विधान नाम मात्रे करावे हवन. तदनंतर सारुणी तर्पण कीजे मार्जन यथोक्त. ही तुके कृत्य झाले आवृत्ती राधेस भगवत प्रती. निराजय आम्ही देवेशपी मंत्र आरती कीजिये. राधेस पुरुषोत्तमासी ध्यावनिया शुद्ध मानसी. सुगंध पुष्पांजली तयासी सादर पूर्ण अर्पावा. आणि स्वश्री भूमीवर कीजे साष्टांग नमस्कार. तदनंतर जोडणी कर प्रार्थना सादर करावी. इतका विधी झाल्यानंतर ब्राह्मणासी पूजनी सादर सुवर्णासहित पूर्णपात्र दान द्यावे यथाविधी. आणि सपत्निक आचार्य ब्राह्मणा पूजनी द्यावी बहुदक्षिणा. वस्त्रे भूषणे अर्पणी नाना तयाच्या मनात ओशवावे. आणि करावे गोप्रदान सुशिला गाय सुलक्षण बहुदुग्धवती अति तरुण चतुस्तनी सवहस्त. ताम्रपुष्टी निरोगी साजिरी न्यायार्थित पुष्टशरीरी स्वर्णशृंगी रौप्य कुरी वस्त्रंकारी सुभूषित. ऐसे धेनू द्यावी एक. ऋतुज पूजाचे सकळीक वस्त्रे भूषणे देऊनी अनेक. दक्षिणा द्यावी तयासी यथाशक्ती दंपत्याला गुण. वस्त्रभूषणादी की पूजन अष्टविध प्रांचे दान यथाविधी कीजिये. आणि तेल पात्र धृत पात्र जलपात्र उपान छत्र सोपस्कया शया पवित्र. उन्हा वस्त्र कंबल रेशमी वस्त्र कृष्णार्जुन. कार्पास वस्त्र रजत सुवर्ण नाना रत्ने भक्ष भोजान्न. तैशीच धान्ये सर्वै इत्यादी दान यथाशक्ती भावे द्यावी दंपत्या प्रती. श्रीमद्भागवत दान प्रीती वैष्णवादी जासी वैयावे. आपणा शक्य असेल तरी विलंबन कीजे क्षणभरी. आयुष्य चंचल बुध बुधापरी हेची अंतरी विचारावे. श्रीमद्भागवत साक्षात भगवत स्वरूप हाय अद्भुत. हे जे वैष्णव ब्राह्मणाप्रत दान देतात भक्तीने ते कोटी कुळासी उद्धरुणी. अप्सरा गुण युक्त विमाणी अनायसे अरुढोणी जातात गोलोकाला गुण. श्रीमद्भागवत दाना समान ही निरे अनिक नाही दान. याने साक्षात
श्री भगवान राधारमण तोषतो सहस्रावधी कन्यादाने की वाजपेय शत करणे की धान्यासहित क्षत्रे देणे की तुळादाने शताविधी की महादाने अष्टविध की दान देणे चारी वेद इत्यादी कजी कर्मे विविध पुण्यफलद असती पै ती भागवत दानाच्या षोडशाशी न तुळती जाण निश्चेसी बहुत तस्मात् मानवे बहु यज्ञसी भागवत दान कीजिए भागवत दान दीजिए आणि त्रिशंद पत्याकारिणे भावे द्यावी अपुपदाने तयाचा प्रकार कैसा करणे सांगतो ऐके समस्त. या अध्यायात आपण कुठला अध्याय म्हणजेच कुठला ग्रंथ दान देण्याचे सांगितले आहे ते तुम्ही प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका. अडीच अडीच प्रस्ताचे विशेष कास्य संपुट द्यावे तीस प्रत्येका माझी तेतीस अपुस सरस जागा लावे त्या अपुपा लागी प्रत्येकी छिद्रे असतील पैजी तुके चितुके वर्ष सहस्रे सुखी दाते वैकुंठी वसतात मग ते तुनी गोलोका काठाई जाऊन सुखे वसत अक्षयी जे तुनी पुनरावृत्ती नाही ज्योती दर्वात सनातन जो असो एसी अपुपदाने करावी वित्त विनी केवळ निर्धन असेल त्याने शक्तीप्रमाणे कीजिए. अडीच प्रस्ताचा संपुट एक त्यात 33 अपुपसर एक घालून या विधीपूर्वक दान द्यावे एकासी किंवा अपुप सामग्री समस्त अपक्काची घालून संपुटात श्री पुरुषोत्तम प्रीत्यात दान द्यावे विधी मग आमंत्रित दंपत्या लागुणे सुभोजन देतो म्हणून पुरुषोत्तमाच्या सन्निधिधानी संकल्पने करावा आणि प्रार्थनिया श्रीकृष्णासी भावे स्मरत शुद्ध मानसी त्या सर्व द्विज दंपत्यासी हर्ष विधिवत पुजोनिया त्या ब्राह्मण रूपे श्रीहरी आणि श्री रूपे राधिका सुंदरी आणि असे मानुनी अंतरी भोजन द्यावे उत्तम अपुप मोदक मांडे घीवर पोळ्या लाडू करंजा सुंदर जिलब्या उंडे मोतीचूर सांदरे आणि अनारसे शेवया बोटवे बासुंदी दूध पाक आणि क्षीरसादी पुऱ्या कडबू घारे बुंदी इत्यादी अनेक पक्वाने साखर भात आदी भात अनेक भरजी शंगोळे माशवटक अलमवादी शाखा रुचिक सांडगे फेण्या पापड पाटवड्या विविध बेसने मुद्राधिक रुचिक वराने रायत मुरांबे अनेक पाने तैशीच नाना पंचामृते श्रीखंड लापशा तयापरी कडी सारे अनेक सांबारी लिंबू अद्रक कोशंबिरी दूध दही धृत मंड आणि चोष्य पेय चरवे पदार्थ नाना चटण्या लोणचे बहुत चोष्य पेय आणि चरवे म्हणजेच काय हो तर चोष्य म्हणजे चोखायचे पेय म्हणजे पिण्याचे आणि चरवे म्हणजे चावण्याचे लिंबू अद्रक कोशिंबिरी दूध दही धृत मंड आणि चोष्य पेय चरवे पदार्थ नाना चटण्या लोणचे भूत द्राक्षादी फळे मुळे अद्भुत नाही गणित तयासी ऐसे पदार्थ नाना परी परिवेशुनिया पात्रावरी प्रोक्षण करुणी पात्रे सारी प्रीती उदक सोडावे राधा कृष्णार्पण मस्तुम. ज्यावेळेस आपण कुठलाही वाद लावला की त्यावेळेस आपण म्हणावे राधा कृष्णार्पण मस्तुम. तया सांगे भोजनाला गुण मग पाणी पल्लो जोडून मुरुद वचने विनवावे साधू साधू हे पदार्थ आपणासाठी केले समस्त तरी आनंदे बैसुनी स्वस्त तृप्तीपर्यंत बक्षावे या सर्व सिद्ध पदार्थातून रुचिरते घ्यावे मागुण अंतरीण की जन्मान विपुल संपूर्ण आहे पै तुम्ही अनुग्रह केला आजी धन्य झालो त्रैलोक्या माझी मम जन्माचे सार्थक सहजी झाले असे साचार ऐसी करुणिया प्रार्थना मग भोजनोत्तर त्या ब्राह्मणा यथाशक्ती देऊनिया ब्राह्मण यथाशक्ती देऊनिया दक्षिणा तांबुले द्यावी सादर फूग हिला लवंग कर्पूर जायफळी जाती जळ केशर कस्तुरी कंकोळ सुधा खादीर आणि नागवल्ली जळे ऐसे सर्व पदार्थ मिळून उत्तम तांबूळ होते जाण की ज्यावेळेस आपल्याला जर तांबूळ दान करायचे असेल तर त्या तांबूळमध्ये फूग इला लवंग कापूर जायपत्री जातीफळ केशर कस्तुरी कंकोळ सुधा खादीर आणि नागवल्ली पाने टाकून ते एक पान तयार करून मुखवास 1 3 5 आपल्या ह्याच्याने तांबूळदान करावे. ते भगवंतासी प्रिय असून ब्राह्मणा लागून अर्पावे ऐसे तांबूळ द्विजाग्रयासी जो का करी अर्पितो भक्तिभावेसी तो भोगुनी सरसौभाग्यासी अंती मोक्षास पावती. असो मग त्या विप्राचे हाती
मोदक द्यावे बहुप्रीती यथाविधी तत्पत्नी प्रीती द्यावी सौभाग्य वायने. मग ग्रामसीमेपर्यंत भावे त्या दाम्पत्याती बोळवावे तया वंदनिया भावे प्रतयावे सदनासी. मग पुरुषोत्तम सानिध्य दाणी एकाग्र चित्ते बैसोणी मंत्रिण्यती मंत्रे करुणी जोडणे पाणी प्रतावे. आणि यस्य स्मृती तेती मंत्रेसी वंदनीया पुरुषोत्तमासी न्यून ते सरसंप्रती देसी पावावे साचार. मग सकळ भूता लागून यथा विभाग अन्न वाटून सर्व स्वजनास आपण शेवटी भोजन करावे. प्रिय हे उद्यापन तत्वताम तुझं कथेले असे आता पर्येमध्येच केले असता पुढचे वर्तन सांगतो. शेषदिने प्रत्येक दिवशी प्रथम दिन स्थापित कलशी राधिकेस पुरुषोत्तमासी नित्यव्रतीशी पुजनीया. पुढे जर होता प्राप्त सर्व रात्र जागरण करीत पुरुषोत्तम मूर्ती राधे सहित यथाविधी पूजनीया. अंती करावा नमस्कार मग आनंदेवरती सदार त्या भगवान मूर्तीचे सादर विसर्जन करावे. आणि त्या मूर्तीसह वर्तमान आचार्यासी द्यावे पिठदान आणि यथाग्य अन्नदान स्वेच्छानुसार करावे. ज्या दिवशी अधिक मास सुरू झाला त्या दिवसापासून तर पूर्ण महिनाभर कळस स्थापन करावा. आणि नंतर ज्यावेळेस समाप्ती असते त्यावेळेस ते पाणी आपण वाहत्या पाण्यात सोडावे. नारळ आपण स्वतः प्रसाद म्हणून भक्षण करावे. जैसा कैसा उपयासी हे व्रत की जे अधिक मासी वित्तानुसार भक्ती व्हावेसी वेद दाणे की जावे. नारी अथवा नरजे कोण करीत मासा व्रताचरण दुःख दारिद्र्य तया लागून प्राप्त नव्हे करायचं. आणि तयासी सर्वनरत येतेची पुनःहून येतोरीत अंती वैसनी विमानात गोलोका जात निश्चय. इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकतो चतुर षडविषाती तमोध्याय गोड हा. या ठिकाणी आपला 26वा अध्याय समाप्त झाला. बोला जय श्रीकृष्ण. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. ज्या वेळेस व्यतिपात येते त्या दिवशी धान्य ताट किंवा कोणत्याही तेरा संकेत फळं स्वल्प सुवर्ण अथवा योग्य व्यक्तीस दान द्यावे. जर श्रवण केले असेल तर लिहायला विसरू नका. श्री पुरुषोत्तमाय नमः. जर तुम्ही अध्याय ऐकला आणि रोज जर लिहिले तर संपूर्ण महिन्यात 33 वेळा तुमचं श्री पुरुषोत्तमाय नमः श्रवण होईल आणि त्याचं एक वेगळं आगळं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही.